आता बातमी राजकीय आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागलंय, कारण नाराज नेते धक्कातंत्राचा वापर करू लागले आहेत। मात्र याचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसू शकतोय। आज माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कोल्हापुरात आहेत। मात्र त्याआधीच महायुतीला 3 मोठे धक्के बसले। भाजप नेते समरजित सिंह घाटगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। त्या पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, तर अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवलाय। विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्यानं ए.वाय. पाटलांनी काँग्रेसकडे गेल्या काही महिन्यांपासून जवळीक साधली आहे। तर राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आज एकाच दिवसात 2 मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी यावेळेस धक्के दिलेत, तर हे राजकीय वर्तुळात त्यामुळे आता चर्चेचा विषय ठरलेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापुरात येण्याआधीच महायुतीला 3 मोठे धक्के बसू शकतात, कारण महायुतीचे 3 बडे चेहरे हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं कळतंय। समरजित घाटगे तसेच राहुल देसाई आणि ए.वाय. पाटील हे मवियात जाणार का याकडे पाहावं लागेल। आणि या संदर्भात थेट कोल्हापुरात जाऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण पाहतोय आज महायुतीचा मेळावा आहे, अर्थातच लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। मात्र त्या अगोदरच महायुतीला 3 मोठे धक्के बसू शकतायत। काय राजकीय घडामोडी घडतायत कोल्हापुरात? नक्कीच वर्षा, आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेचा सन्मान सोहळा आहे। मात्र या महायुतीच्या 3 नेते कोल्हापूर दौऱ्यापूर्वीच एक मोठा धक्का जो आहे तो महायुतीला बसलेला आहे। तो म्हणजे या दोन्ही नेते यापैकी अजित पवार गट आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या जे नेते आहेत त्या नेत्यांनी राजीनामा दिल्याचं एक सत्र जे आहे ते सध्या कोल्हापुरात सुरू झालेलं आहे। सगळ्यात मोठं म्हणजे भाजपचे सर्वात मोठे नेते समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे जिल्ह्यात सध्या ते राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती आता सध्या महायुतीमध्येच चुरस असल्याचं एक सध्या चित्र आहे। त्यामुळे समरजित सिंह घाटगे कुठेतरी महाविकास आघाडीत जाणार का अशी एक चर्चा सुरू झाली आहे। त्याच्याबरोबरच काल सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार गटाचेच नेते ए.वाय. पाटील यांनी देखील काल राजीनामा दिला। गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते, त्यांनी देखील राजीनामा दिल्यामुळे आता ते देखील महाविकास आघाडीमध्ये जाणार आणि महाविकास आघाडीमधून उमेदवारी घेण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे हे महायुतीचे नेते कोल्हापुरात आज येण्यापूर्वीच हा जो सगळ्यात मोठा धक्का आहे तो धक्का सगळ्यात पाहायला मिळतोय। खरं तर अजून एक काल भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसला, तो म्हणजे भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी देखील राजीनामा दिला। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी काल राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यातलं जे राजकीय वातावरण आहे ते राजकीय वातावरण बदलल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल देसाई यांनी अपेक्षित अशी कामगिरी केली नसल्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर त्यांनी हा जो राजीनामा आहे तो राजीनामा दिल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या राजकीय अस्थिरता पाहायला मिळते। कोल्हापुरात महायुतीचे 3ही दिग्गज नेते येण्यापूर्वीच या संपूर्ण राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभर समरजित घाटगेंसह राहुल देसाई जर का या माझी लाडकी बहीण योजना सन्मान कार्यक्रमात जर का सहभागी झाले तर कुठेतरी ही संपूर्ण परिस्थिती समोर येईल। जर ते सहभागी झाले नाही तर निश्चितच या दोन्ही नेत्यांची नाराजी आहे ती नाराजी दिसून येईल। वर्षा, विशाल, त्यामुळे आता या नेत्यांची नाराजी असली तरी पण मनधरणी करण्याचा प्रयत्न केले जात आहेत का हे बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।